नमस्कार. वेळ, बुद्धी, विचार, सुंदर विचार, ज्ञान, शक्ती, वस्तू, धन, एकता, सत्यता, प्रेम, मेहनत, विश्वास, समाधान हे सुखी आनंदी जीवनाचे आधारस्तंभ आहे. यांचा जर योग्य चांगला वापर केला तर जीवन झकास होईल. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर बघूया याचं सविस्तर विश्लेषण. वेळ ही फार महत्त्वाची असते. वेळ ही फार महत्त्वाची असते. एकदा जर वेळ गेली ती परत येत नाही. गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून सर्व कामे वेळेनुसार केले पाहिजे. सर्व कामे वेळेच्या आत केले पाहिजे. वेळ झाल्यावर कोणतंही काम करू नये. म्हणून वेळेचं बंधन ठेवलं पाहिजे. वेळेला जपलं पाहिजे. वेळेचं स्वागत केलं पाहिजे. वेळेचा आदर केला पाहिजे. वेळेनुसार चाललं पाहिजे. म्हणून वेळेनुसारच सर्व कामे केली पाहिजे. तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान छान होईल, मजेदार होईल. वेळ ही सुंदर जीवनाचा रत्न आहे. वेळ हे या वेळेचा योग्य वापर केला, चांगला वापर केला तर तुमचं जीवन सुंदर होईल, झकास होईल. वेळ हा तुमच्या सुखी आनंदी जीवनाचा आधारस्तंभ आहे. म्हणून वेळेनुसारच कामे करा. वेळेनुसारच सर्व कामे व्यवस्थित करा, पद्धतशीर करा. लक्षात ठेवा, एकदा वेळ गेली की सर्व गेलं. म्हणून वेळ जाऊ देऊ नका. वेळेनुसार सर्व कामे करा. सावधान राहा, सतर्क राहा, जागरूक राहा, दक्ष राहा, सतर्क राहा. सतर्क राहणे आवश्यक आहे. जागरूक राहणे आवश्यक आहे. सदा सावधान राहणे आवश्यक आहे. व्यवस्थितपणा ठेवणे आवश्यक आहे. पद्धतशीरपणा ठेवणे आवश्यक आहे. चांगुलपणा ठेवणे आवश्यक आहे. ध्यान ठेवणे आवश्यक आहे. भान ठेवणे आवश्यक आहे. म्हणून वेळ जाऊ नये, वेळ होऊ नये. वेळेच्या आतच वेळेनुसारच सर्व कामे करा. व्यवस्थित वागा, पद्धतशीर वागा, छान छान वागा. तरच तुमचं जीवन सुधारेल, तर तुमचं जीवन रंगीत बनेल, तर तुमचं जीवन छान छान होईल, तर तुमचा विकास होईल, तर तुमची प्रगती होईल. आता दुसरं म्हणजे बुद्धी, ज्ञान, बुद्धी. या ज्ञान बुद्धीचा सुद्धा वापर चांगला करा. कारण ज्ञान बुद्धी हे सुद्धा एक रत्न आहे. सुखी आनंद जीवनाचा आधारस्तंभ आहे. म्हणून आपल्याला मिळाले ज्ञान, आपल्याला मिळालेली बुद्धी याचा वापर स्वतःच जीवन सुधारण्यासाठी, इतरांचा फायदा करण्यासाठी, कुणाचं कल्याण करण्यासाठी, देशाचं कल्याण करण्यासाठी, स्वतःचं कल्याण करण्यासाठी, स्वतः जीवन सुधारण्यासाठी, स्वतःचे दुःख, संकट, समस्या, अडचणी दूर करण्यासाठी या ज्ञानबुद्धीचा वापर करा. परंतु दुसऱ्याला फसवण्यासाठी, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी, दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी, खोटं बोलून दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी, दुसऱ्याला फसवण्यासाठी, विश्वासघात करण्यासाठी, दुसऱ्याचे पैसे बुडविण्यासाठी, या दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी या ज्ञानबुद्धीचा वापर करू नये. या ज्ञानबुद्धीचा वापर करा चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी, चांगल्या हेतूसाठी, चांगल्या उद्देशासाठी. तरच तुमचा विकास होईल, तुमची प्रगती होईल आणि तुमचं जीवन सुधारेल. म्हणून या ज्ञानबुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, चांगल्या कार्यासाठी करा. या व्यक्तीच्या नाशासाठी, या देशाच्या नाशासाठी, या कोणाच्या नाशासाठी करू नका. आपल्या हातून कोणाचा नाश झाला नाही पाहिजे. आपल्या हातून कोणाची अधोगती झाली नाही पाहिजे. आपल्या हातून कोणाचं वाईट झालं नाही पाहिजे. आपल्या हातून कोणाचंही नुकसान झालं नाही पाहिजे. आपल्या हातून कोणाचंही भलं व्हावं. आपल्या हातून कोणाचंही चांगलं व्हावं. आपल्या हातून कोणाचंही जीवन सुंदर व्हावं. असे कामे करा, असं कार्य करा. म्हणून या ज्ञानबुद्धीचा उपयोग चांगल्या कामासाठी करा, चांगल्या कार्यासाठी करा. आता पुढचा आहे सुंदर विचार. सुंदर विचार हे सुद्धा सुखी आनंदी जीवनाचा आधारस्तंभ आहे. सुंदर विचार, जर चांगले विचार ठेवले, सुंदर विचार ठेवले तर जीवन झकास होईल, आनंदी होईल, मजेदार होईल. म्हणून विचार सुंदर ठेवले पाहिजे. कोणाबद्दलही, कशाबद्दलही विचार चांगले ठेवले पाहिजे. कोणत्याही व्यक्तीबद्दल, कोणत्याही माणसाबद्दल विचार चांगले ठेवले पाहिजे. असा विचार केला पाहिजे की त्यातही चांगलं व्हावं आणि माझंही चांगलं व्हावं. त्यालाही त्याच्या कार्याचं फळ मिळावं, चांगलं फळ मिळावं, त्याचंही काम व्हावं, मलाही चांगलं फळ मिळावं, माझंही काम व्हावं, माझाही विकास व्हावा, त्याचाही विकास व्हावा, त्याची प्रगती व्हावी, माझी प्रगती व्हावी, त्याचंही जीवन सुधारावं, माझंही जीवन सुधारावं, असे विचार ठेवले पाहिजे. कुणाचं वाईट होऊ नये, कुणाचं नुकसान होऊ नये, असे विचार ठेवले पाहिजे.
चांगले विचार ठेवले पाहिजे, सुंदर विचार ठेवले पाहिजे. कारण चांगले विचार असतील, सुंदर विचार असतील तर तुमची प्रगती होईल, तुमचा विकास होईल. म्हणून विचार चांगले ठेवले पाहिजे, विचार सुंदर ठेवले पाहिजे. परंतु इतराबद्दल वाईट विचार ठेवू नये. कोणाच्या परिस्थितीवर, या स्थितीवर हसू नये, कोणाला चिडू नये, कोणाला टिंगल करू नये. कोणासोबतही चांगलं वागलं पाहिजे, कोणाबद्दलही चांगलं मत ठेवलं पाहिजे. दुसऱ्याच्या परिस्थितीवर, स्थितीवर हसू नये, त्याचा अपमान करू नये, त्याची बदनामी करू नये. तसेच दुसऱ्याच्या ज्ञानावर, दुसऱ्या संपत्तीवर वाईट नजर ठेवू नये, दुसऱ्यावर जळू नये, दुसऱ्यावर जळू नये, दुसऱ्याला वाईट बोलू नये, दुसऱ्याचं वाईट करू नये, दुसऱ्याचं वाईट चिंतू नये. तर सर्वांसोबत चांगलं वागलं पाहिजे, सर्वांना चांगलं बोललं पाहिजे, सर्वांसोबत छान वागलं पाहिजे, सुंदर वागलं पाहिजे. असे विचार असले पाहिजे. सर्वांबद्दल चांगले विचार असले पाहिजे, उच्च विचार असले पाहिजे, उच्च दर्जाचे विचार असले पाहिजे, चांगले विचार असले पाहिजे. तरच आपलं जीवन सुधारेल, रंगीन बनेल, छान छान बनेल. पुढचा आहे शक्ती. शक्तीचा उपयोग चांगला केला पाहिजे. शक्ती म्हणजे पॉवर, म्हणजे शक्तीचा उपयोग चांगला केला पाहिजे. एनर्जी, या शक्तीचा उपयोग सुद्धा चांगला केला पाहिजे. नाही शक्ती, मला माझ्या खूप शक्ती आहे, मी खूप बलवान आहे म्हणून दुसऱ्याचा नाश करतो, मी दुसऱ्याचा नाश करतो, दुसऱ्याला मारतो, असा विचार करू नये. आपली ताकद दुसऱ्याचा नाश करण्यासाठी वापरू नये, या दुसऱ्याला मारण्यासाठी वापरू नये, या दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी वापरू नये. तर आपली ताकद, आपली शक्ती चांगल्या कार्यासाठी वापरावी, आपलं कल्याण करण्यासाठी वापरावी, आपलं हित साधण्यासाठी वापरावी, आपलं जीवन सुखी करण्यासाठी वापरावी, दुसऱ्या जीवन सुखी करण्यासाठी वापरावी, इतरांबद्दल चांगले विचार ठेवावे, दुसऱ्यांच्या कामाला यावे, माणुसकी ठेवावी, सत्यता ठेवावी, एकता ठेवावी, प्रेम ठेवावं. म्हणून आपल्या शक्तीचा उपयोग आपलं जीवन सुधारण्यासाठी, आपलं जीवन रंगीत बनवण्यासाठी, आपलं जीवन छान छान बनवण्यासाठी त्या शक्तीचा उपयोग करावा. परंतु दुसऱ्याला फसवण्यासाठी, दुसऱ्याला लुबाडण्यासाठी, दुसऱ्याचा फायदा घेण्यासाठी, या बदला घेण्यासाठी, या सूड उगवण्यासाठी या शक्तीचा उपयोग करू नये. तुम्हाला मिळालेली शक्ती तुमचं वरदान आहे. तुम्ही बलवान आहात, सशक्त आहात, सक्षम आहात. परंतु याचा वापर दुसऱ्यांना नुकसान होण्यासाठी, या दुसऱ्याची हानी करण्यासाठी करू नका. तर चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी, स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी, स्वतःचं जीवन रंगीत बनवण्यासाठी, दुसऱ्यांचं जीवन चांगलं करण्यासाठी या शक्तीचा उपयोग करा. तरच तुमचं जीवन सुधारेल, रंगीन बनेल. कारण शक्तीसुद्धा सुखी आनंदी जीवनाचा आधारस्तंभ आहे. यामुळे जीवन सुखी आनंदी होईल. पुढचा आहे वस्तू. या वस्तूचा उपयोग सुद्धा चांगला करा. आपण ज्या वस्तू आणतो, या आपण ज्या वस्तू खरेदी करतो, कुठल्या वस्तू असो, ज्या वस्तू आपण आणतो, पेन असो, वही असो, मोबाईल असो, TV असो, या काही कोणत्याही वस्तू असो, याचा वापर चांगला करा. याचा वापर काटकसरीनं करा, याचा वापर काळजीने करा, याचा वापर व्यवस्थित करा, याचा वापर पद्धतशीर करा. म्हणून या वस्तूला दोष देऊ नका. या वस्तूनं काही केलं नाही. एखाद्या वस्तूने काम होत नसेल, तुमचं काम साधत नसेल, तर त्या वस्तूला दोष देऊ नका. कारण तुम्ही ती वस्तू बरोबर ठेवली नाही, त्याची काळजी घेतली नाही, ती साफसफाई, त्याच्या वस्तूची साफसफाई केली नाही, ती स्वच्छ ठेवली नाही, चांगली ठेवली नाही, व्यवस्थित ठेवली नाही, ती नियोजित जागी ठेवली नाही, ती तुमची चूक आहे, ती वस्तूची नाही. वस्तूला दोष देऊ नका. वस्तू चांगली ठेवली पाहिजे, काळजीपूर्वक ठेवली पाहिजे, पद्धतशीर ठेवली पाहिजे. रोजच्या रोज वस्तू आपल्या नियोजित जागी ठेवली पाहिजे. ज्या वस्तूची जागा जिथं आहे तिथं ठेवली पाहिजे. जर तुम्ही आतापर्यंत वस्तू व्यवस्थित ठेवल्या नसतील, जागा निश्चित केली नसेल, तर आता जागा निश्चित करा. कोणती वस्तू कुठं ठेवायची, पेन कुठं ठेवायची, वही कुठं ठेवायची, मोबाईल कुठं ठेवायचा, पुस्तकं कुठं ठेवायची, कपडे कुठं ठेवायची, भांडे कुठं ठेवायची, या घरातल्या कोणत्याही वस्तू असो कुठं ठेवायच्या, याच्या जागा निश्चित करा. याच्या जागा निश्चित करा. जागा निश्चित केल्या, नियोजित जागा केली, तर तुम्हाला ती वस्तू सापडेल. ऐन वेळेस तुमचा बट्ट्याबळ होणार नाही, ऐन वेळेस तुमचा गोंधळ उडणार नाही, तुम्हाला उशीर होणार नाही. म्हणून नियोजित जागी वस्तू ठेवा. मोबाईल असो, मोबाईल जागी ठेवा, पेन असो, पेन जागी ठेवा, पुस्तक असो, पुस्तका जागी ठेवा, चावी असो, चावी जागी ठेवा. सर्व वस्तू व्यवस्थित ठेवा. आपल्या एखाद्या वेळेस जाताना चावी सापडत नाही, आपण परेशान होतो, खूप परेशान होतो. आपल्याला अर्जंट जायचं असतं, महत्त्वाचं काम असेल, खूप महत्त्वाचं काम असेल आणि अर्जंट जायचं असेल, तर आपल्याला एखाद्या वेळेस चावी सापडत नाही, आपण परेशान होतो. चावी कुठं ठेवली, चावी कुठं ठेवली, आपण वस्तूला दोष देतो.
वस्तूला शिवाय देतो किंवा इतराला शिवाय देतो, परंतु स्वतः वस्तू व्यवस्थित ठेवली का? नाही. जशी चावी आणली घरात तशी तुम्ही व्यवस्थित ठेवली का? नाही ठेवली. नियोजित जागी ठेवली का? नाही ठेवली. मग तू चूक कोणाची? तुमची. वस्तूची का? नाही. दुसऱ्याची का? नाही. म्हणून तुम्ही वस्तू घरात आणली तर तुम्ही व्यवस्थित ठेवायला पाहिजे, तर तुम्हाला ती सापडेल, व्यवस्थित सापडेल. म्हणून आणलेली वस्तू कोणती वस्तू असो, चावी असो, मोबाईल असो, व्यवस्थित ऐन टायमाला सापडला पाहिजे अशा ठिकाणी व्यवस्थित ठिकाणी ठेवा. म्हणून वस्तूला दोष देऊ नका. वस्तूची सुद्धा काळजी घेतली पाहिजे, वस्तूला व्यवस्थित ठेवली पाहिजे, वस्तूची साफसफाई केली पाहिजे, वस्तूला देऊ नये. जर वस्तू चांगली ठेवली तर ते आपल्याला फायदा होईल, आपला उपयोग होईल, आपलं जीवन सुंदर होईल. दुसरं आहे धन. धनाचा उपयोग सुद्धा चांगला करा. आपल्याजवळ जे पैसा आहे, धन आहे, संपत्ती आहे, हे सुद्धा तुमच्या जीवन जगण्यासाठी लागणारी वस्तू आहे. म्हणून हे तुमच्या जीवनासाठी लागतं. मी सुद्धा आधारस्तंभच आहे. म्हणून पैसा तुम्हाला लागतो. रोजच्या रोज तुम्हाला पैसा खर्चायला लागतो. तुमच्या कामासाठी, दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी पैसा लागतो, उपयोगाचा आहे. म्हणून पैशाचा वापर सुद्धा चांगल्या रीतीने करा, काटकसरीने करा. अनावश्यक खर्च टाळा. पैसा वाईट ठिकाणी खर्च करू नका. पैसा योग्य ठिकाणी खर्च करा. योग्य कामासाठी, चांगल्या कामासाठी पैसा खर्च करा. पण वाईट कामासाठी, फालतू कामासाठी पैसा खर्च करू नका. पैसा काटकसरीनं खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. ज्या गरजा आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्या आपल्याला खर्च आवश्यकता आहे, याची आवश्यकता आहे, अशाच कामासाठी पैसा खर्च करा. अनावश्यक खर्च टाळा. म्हणून पैशाची काळजीसुद्धा घ्या. पैसा, धन, संपत्ती याचीसुद्धा काळजी घ्या. आणि जर तुम्ही भराभर पैसा खर्चत राहिले, कुठेही काही घेत राहिले, बराबर पैसा खर्चत राहिले, तर तुम्हाला मग भविष्यात अडचण पडते आणि तुम्हाला पैसा कोणीही देत नाही. म्हणून व्यवस्थित ठिकाणी चांगल्या त्याने पैसा खर्च करा. पैशाची चांगल्या त्याने पैसा खर्च करा. आता दुसरा आहे सत्यता, मेहनत, प्रेम, विश्वास आणि समाधान. याचा उपयोग सुद्धा चांगला केला पाहिजे. समाधानी मन ठेवलं पाहिजे. सत्यता ठेवली पाहिजे. सत्य बोललं पाहिजे. सत्य वागलं पाहिजे. सत्याने सर्व कामे होतात. म्हणून सत्य ठेवलं पाहिजे. सत्यानं वागलं पाहिजे. कोणालाही सत्य बोललं पाहिजे. कोणालाही खरं बोललं पाहिजे. सत्यता ठेवली पाहिजे. कोणालाही खोटे बोलू नये. खोटे बोलून कोणाचा फायदा घेऊ नये. खोटे बोलून कोणाची संधी साधून घेऊ नये. सत्यता बोलली पाहिजे. सत्य वागलं पाहिजे. सत्याने जीवन सुंदर होते. म्हणून सत्यता सुद्धा सुखी आणि जीवनाचा आधारस्तंभ आहे. सत्यामुळेच जीवन सुखी होईल, आनंदी होईल, झकास होईल. आणि मेहनत केली पाहिजे. मेहनतीने जीवन सुंदर होते. मेहनत केली तर जीवन सुंदर होते. मेहनत केली तर आपल्याला फळ मिळते. पण मेहनत केलंच पाहिजे. काम केलं पाहिजे. कष्ट केली पाहिजे. कष्टानेच जीवन सुंदर होते, छान होते. तसेच प्रेम ठेवलं पाहिजे. प्रेमाने सुद्धा आपलं जीवन सुधारते, फुलते, रंगते, सजते. प्रेम सुद्धा ठेवलं पाहिजे. प्रेम सुद्धा सुखी आणि जीवनाचा आधारस्तंभ आहे. म्हणून विश्वास सुद्धा ठेवला पाहिजे. म्हणून विश्वास, प्रेम आणि मेहनत ही खूप कामाची आहे. याचा उपयोग चांगला केला पाहिजे. प्रेमाने राहिलं पाहिजे. प्रेमाने बोललं पाहिजे. प्रेमाने वागलं पाहिजे. प्रेमाने काम केलं पाहिजे. एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. तसेच मेहनत केली पाहिजे. कष्ट केले पाहिजे. अशा प्रकारे हे सर्व सुखी आनंदी जीवनाचे अलंकार आहे. हे आधारस्तंभ आहे. याचा उपयोग चांगला केला तर आपलं जीवन झकास होईल, चांगलं होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.